दरम्यान ठीक 12:30 वाजता आपल्याला रिपोर्टिंग सामना सुरू करायचा आहे. त्याच्या 10 मिनिटं आधी आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे, त्याची नोंद घ्या. ठीक 12 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायची है. टीम पठान 11 कोरली और उसी साथों साथ अजिंक्य 11 बोरली, बोथ कैप्टन्स, आपको कल 12 बजे रिपोर्टिंग करनी है और 12:30 बजे ठेठ मुकाबला शुरू होगा. रुनेश ड्रायव्हर उर्फ पेडा, रुनेश ड्रायव्हर उर्फ पेडा, अपन कमेंट्री बॉक्स मध्ये माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय तो जरूर मैच शुरू होने जा रही है. दोनों भी टीमें बेस्ट ऑफ लक. गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज जरूर मैच शुरू होने जा रहा है. सॉरी थोड़ी सी दिलगिरी व्यक्त करता हूं. गुरु 11 चेयर विपक्ष टीम ईगल 11 येसदे, ये दोनों टीम के दरमियान कृतार्थ चवरकर को हम देख रहे हैं. उसी साथों साथ उनका साथ देते हुए बैटर स्वागत मात्रे और गेंदबाजी की जिम्मेदारी कप्तान निशांत पनवेलकर. 6 ओवर का होने वाला मुकाबला, कांटे की टक्कर. स्ट्राइक पर फिर से एक बार स्वागत, स्वैग से करेंगे सबका स्वागत. आज ये स्वागत किस तरह से बल्लेबाजी करेंगे, क्योंकि अंतिम 12 में जाना है, ये निश्चय दोनों टीम ने ठाना है. फिर से एक बार निशांत पनवेलकर गेंदबाजी करने के लिए तैयार. सामना करेंगे स्वागत मात्रे. ओहो, इस बार अच्छी गेंद थर्ड मैन की दिशा में खेल दिया बिहाइंड विकेट के पीछे. वहां पर थोड़े से फंबल, पर जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए. 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धरने गुरुजी सर बतलाते हुए 4 रन. पहला और प्रगति पर शानदार आयोजन. मुरुड प्रीमियर लीग आज जरूर चर्चा है जंबे भाई, आज जरूर चर्चा है, क्योंकि यहां पर प्रशांत मिसाल सर ने किया हुआ खर्चा है और वो खर्चे के ऊपर चर्चा होती हुई जरूर नजर आ रही है. गेंदबाजी करेंगे फिर से एक बार निशांत. इस बार मिस टाइमिंग गेंद हवा में, विकेट कीपर खुद गेंद के नीचे और बड़ी मछली. गेंदबाज सफलता प्राप्त करते हुए निशांत पनवेलकर. 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. मंजिल भी मिलेगी और जीने का मजा भी आएगा. और इस बार देखिए, जिस खिलाड़ी ने लगातार की 2 गेंदों पर 2-2 रन प्राप्त किए थे और तीसरी गेंद पर कप्तान निशांत पनवेलकर विकेट प्राप्त करते हुए कमाल की गेंदबाजी. न्यू बैटर मैदान पर रितेश खोत. इनायत नंबर 3 पर जिस तरह से बल्लेबाजी के लिए विराट कोहली आते हैं, उसी तरह से यहां पर समय सूचकता के साथ बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि जो जीतेगा वो जरूर 12 में प्रवेश करेगा, सुपर 12 जिसे कहा जाता है. तो फिर से एक बार गेंदबाजी करेंगे मुरुडेन की जानिब से. स्पीडअप करना है, 25 मिनटों में हमें 5 ओवर समाप्त करना अनिवार्य, अन्यथा पेनलाइज किया जाएगा. तो फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार निशांत पनवेलकर. रनवे में थोड़ी सी खराबी और होना भी चाहिए, क्योंकि एक गलती इसकी प्रतियोगिता से आपको बाहर निकाल सकती है, इसलिए सूझबूझ के साथ गेंदबाजी करनी है. इसे एक बार निशांत पनवेलकर गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाजी करने के लिए तैयार. स्ट्राइक पर बैटर रितेश खोत. इस बार फिर से कवर पॉइंट की दिशा में खेल दिया है. 30 यार्ड सर्कल के ऊपर से खेलने की कोशिश, फील्डर है वहां पर. 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ अपना अकाउंट ओपन किया रितेश खोत बैटर ने. और कर्णधार कैप्टन कृतार्थ चवरकर, इन्हें बल्लेबाजी का मौका दिया. पिछले मैच के मैन ऑफ द मैच कृतार्थ चवरकर, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. आज कर्णधार पद की याद दिलानी होगी. ओहो, अच्छी तरह से फ्लिक किया है यहां पर.
शॉट पॉइंट लेके दिशा में गेंद ट्रैवल भी 1 रन लिया, दूसरी रन लेने में नाकामयाब, 1 ही रन पर संतुष्ट। इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे हौले हौले 6 रन 1 विकेट के नुकसान पर। निशांत पनवेलकर बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया क्योंकि पावर प्ले का पहला ओवर जारी है और 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर हमें नजर आते हुए। वही इस बार टप्पा गिरने के बाद उछाल लेने वाली गेंद उसे देखा पर का और इस बार डॉट गेंद जाती हुई। बोथ एंड की जाने से गेंदबाजी करने का मौका जरूर यहां पर मिलता है और वो एमपीएल में शानदार शुरुआत करते हुए गेंदबाज निशांत पनवेलकर। 1 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 6 रन। 25 मिनटों में हमें 5 ओवर समाप्त करना अनिवार्य है, यह आपको बार बार हम सूचना दे रहे हैं, पर जब गलती होगी तो उसे जरूर भुगतना पड़ेगा। जयेश घाग गेंदबाजी के लिए आते हुए, जिन्होंने पिछले मैच में क्या शानदार गेंदबाजी की थी। एक ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी जयेश घाग। ओ इस बार देखिए डीप स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम और गेंद सीमा पार। कृता सावरकर ब्रांडेड यूज एंड हैंडसम स्टैंड एंड डिलीवर एमपीएल षटकार। इस बार अच्छी गेंद थर्ड मैन की दिशा में कट किया, गेंद के नीचे फील्डर फील्ड करेंगे, 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ धरने गुरुजी सर बतलाते हुए 13 रन स्कोर कार्ड पर, 13 लॉस ऑफ 1 विकेट। फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज जयेश। इस बार मिडल की दिशा में खेल दिया, बड़ी गैप और गेंद जाएगी 1 बाउंस सीमा पार। तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर, बाउंड्री लाइन के बाहर आ जा, चौकार। इस छवे के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है ऋषभ पंत, ईशाने की भाभी के हीरो, जर्सी नंबर 17 ऋषभ पंत स्कोर कार्ड पर आते हुए। जरूर 17 का खतरा यहां पर किसके लिए मंडराएगा, क्योंकि जयेश घाग पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो थे और उनके ऊपर बड़े स्ट्रोक लगाने में कामयाब होते हुए बल्लेबाजी करने वाली टीम ईगल 11 यस दे टीम लाजवाब शुरुआत। जबकि फील्डिंग रिस्टेट में थोड़ा सा बदलाव करते हुए, क्योंकि बैटर रितेश खोत, जिस तरह से पराग खोत ने शुरुआत की थी ना, उसी तरह से यहां पर बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे। इस बार बैकफुट पर गए, मिड ऑफ के ऊपर से खेलने की कोशिश, 30 यार्ड सर्कल के अंदर अच्छी फील्डिंग। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है आरसीबी के कैप्टन अनुष्का भाभी के हीरो कैप्टन कुल जरूर विराट कोहली स्कोर कार्ड पर रहते हुए। इस बार कृता सावरकर के स्लॉट में और उसे बेच दिया है लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के पार। इस बार मन मचल के हो गया है बोर, कृतार्थ सावरकर के बल्ले से आया है शानदार 4। पर यह कामयाबी आखिर तक होगी क्या? फिर से एक बार जयेश, ओहो डीप कवर बॉल क्षेत्र खाली, नजाकत गैप ढूंढने का प्रयास, गेंद बाउंड्री लाइन के बाद लगातार की 2 गेंदों पर 2 चौकार, ठोक दो डीजे।
घाग इतना भागा कि लंगड़ा हो गया, जिन्होंने इस ओवर में 20 रन खर्च किए। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 26 रन। एक विकेट के नुकसान पर गेंदबाजी के लिए फिर से एक बार कैप्टन टीम गुरु 11 चर टीम के लिए आज फिर से एक बार कमबैक करना होगा। मुरुडेन की जानिब से गेंदबाजी की जिम्मेदारी सौंपते हुए फिर से एक बार निजी दूसरा और टीम की ओर से तीसरा ओवर लेकर कप्तान निशांत पनवेलकर। फिर से एक बार गेंदबाजी फील्डिंग रिस्ट्रिक्शन में बदलाव, क्योंकि दौर की समाप्ति के बाद फील्डिंग रिस्ट्रिक्शन जो था वो जरूर यहां पर समाप्त होता हुआ। गेंदबाजी के लिए फिर से एक बार निशांत पनवेलकर टाइम सेट किया है। 9 मिनट ज्यादा हो चुके हैं। तो फिर से एक बार निशांत पनवेलकर गेंदबाजी करने के लिए तैयार। स्ट्राइक पर बल्लेबाज रितेश खोत। ओहो, इस बार तेज तर्रार गेंद ऑन साइड में ड्राइव किया है। मिड ऑन में फील्डर काउ कॉर्नर के थोड़े से फंबल हो गए। कोमड़ी पलाली तंगड़ी धरुना लंगड़ी घालाया लागली। जहां पर एक रन थी वहां पर आंखों में इशारा करते हुए चीते की दौड़ लगाते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों की सहायता से टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 28 रन 28। निशांत पनवेलकर शानदार गेंदबाजी करे पर फील्डरों की साथ नहीं मिल रही है। कृतार्थ चवरकर जो 9 सेकंड पर शानदार बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे। कप्तानी पारी इस बार मिस्टर गेंद हवा में, मिड ऑन की दिशा में खुद गेंदबाज कॉटन बॉल लेने की कोशिश। ओहो, डोकरा डोकरी काउंटर से बोला, डोकरा मारते डोकरी ना डोला। बाइको चकनी मेवनी देखनी, बाइको पेक्षा मेवनी बरी, ऐसे कुछ यहां पर कहते हुए गेंदबाज खुद के फॉलो थ्रो में नाराज करते हुए इस 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 30 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार डाउन की दिशा में खेल दिया है। काउ कॉर्नर की दिशा में फील्डर हो, फिर से एक बार मुरुड पुला खालून चेंडू फरार, गेंद सीमा पार, चौका। डीजे जिंदा है, हम वो हैं जिनके सामने मुश्किलें शर्मिंदा है। और जरूर यहां पर गलती की और उसका खामियाजा भुगतना पड़ा। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 34 रन स्कोर कार्ड पर। तीसरा और प्रगति पर पहले बल्लेबाजी करते हुए ओहो, पर इस बार देखिए कम बैक करते हुए शानदार गेंद टप्पा गिरने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद ट्रैवल हुई। बल्लेबाज समझ नहीं पाए इस गेंद को। रितेश खोत डॉट गेंद जाती हुई। स्कोर रुका हुआ 34 रन 1 विकेट के नुकसान पर। लगभग 4 गेंदें हो चुकी है। तीसरे ओवर की 2 गेंदें शेष बाकी है। 6 ओवर का होने वाला क्रिकेट का महासंग्राम, जो जीतेगा वो सुपर 12 में प्रवेश करेगा। ओहो, खड़े खड़े खेलने की कोशिश, डायरेक्ट हिट, यस इट इज। बचपन में काफी कंचे खेले हैं इस खिलाड़ी ने और इस बार देखिए विकेट का पतन। दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट, डीजे को मौका। रोशन ने सुनाया आपके आ जाने से, पर यहां पर आपके आ जाने से नहीं, आपके जाने से यहां पर गेंदबाज का दिल बहर गया, क्योंकि विकेट प्राप्त की है रनआउट के रूप में और अच्छी विकेट कीपिंग वहां पर विकेट कीपर रजा। न्यू बैटर मैदान पर प्रतीक दिवाले, तो जरूर प्रतीक दिवाले आज इस प्रतियोगिता में किस तरह की बल्लेबाजी करेंगे। गेंदबाजी करते हुए कप्तान निशांत पनवेलकर। और इस बार आते ही खेल दिया है,
लॉन्ग ऑन की दिशा में, लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर है, पर जब तक फील करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किया। अच्छी रनिंग द विकेट, अच्छा तालमेल, अच्छी सूझबूझ, इस दोनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 36। 3 ओवर की समाप्ति के बाद 36। ड्रिंक्स ब्रेक, मैदान पर पानी, तब तक सुनते हैं सुमधुर संगीत डीजे जय मल्हार साउंड सिस्टम डीजे। दूरियों से कम नहीं होती, रिश्तों की महक दूरियों से कम नहीं होती। जीवन में अगर साथ हो सच्चे दोस्तों का तो जिंदगी जन्नत से कम नहीं होती। और जरूर यहां पर क्या शानदार गेंदबाजी की, गेंदबाज कप्तान निशांत पनवेलकर ने, जबकि स्ट्राइक पर कृतार्थ सवरकर कैप्टन। टाइम सेट है सर, टाइम हो चुका है, 13 मिनट हो चुके हैं। आने वाली 12 मिनटों में 2 ओवर समाप्त करना अनिवार्य है, तो स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। फिर से एक बार सूर्या, ओहो जल में डालने की कोशिश, सटीक यॉर्कर खोद कर खेला है, कवर पॉइंट की दिशा में फील्डर, 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा। धरने गुरुजी सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 37, 37 रन स्ट्राइक पर प्रतीक दीवाले। आज सभी दर्शक क्रिकेट के दीवाने हैं, पर प्रतीक दीवाले उन्हें कितने दीवाने करेंगे। ओहो फिर से एक बार तेज तर्रार गेंद ऑन साइड में खेल दिया है। लॉन्ग ऑन में फील्डर, 1 रन लेने की कोशिश और अच्छा बैकअप वहां पर। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 38 रन। कृतार्थ सवरकर फिर से एक बार एक सलामी बैटर, 1 छक्का 2 चौके के साथ बल्लेबाजी करते हुए अपनी इनिंग की शुरुआत की थी। ओहो इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, थोड़ी सी सबमरीन डिलीवरी। सूर्या भोप्पू एक शानदार गेंदबाजी करते हैं, ऑलराउंडर कैटेगरी, फिर बल्लेबाजी हो गेंदबाजी हो, आज जरूर गुरु 11 चेयर टीम के लिए गेंदबाजी करते हुए नजर आ रहे। इस बार देखिए, डोंट वायलेंट, बी साइलेंट, आई विल शो माई एबिलिटी, यस इट इज। और गेंद बाउंड्री लाइन के पार चौकार। की दिशा में फील्डर है, यस नो, पर इस बार अच्छा कम्युनिकेशन, डॉट गेंद जाती हुई। 42 रन स्कोर, क्योंकि थोड़ा सा क्लाउड मैदान में नजर आ रहा है, शबनम जिसे कहा जाता है, और जरूर उसकी वजह से थोड़ी सी गेंद नीचे रह रही है। बड़े स्ट्रोक लगाने से रोक कर रखा है गेंदबाजी करने वाली टीम गुरु 11 चेहर, जबकि टॉस जीते हैं। बल्लेबाजी का मौका, इस बार गेंद हवा में खड़ी, फील्डर गेंद के नीचे, और शानदार कैच। कैप्टन निशांत पनवेलकर ने कैच लपका, कैप्टन का विकेट का पतन, डीजे को मौका। कहा
खेल ताश का हो या जिंदगी का, खेल ताश का हो या जिंदगी का, अपना इक्का तभी निकाले, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह हो। और जरूर क्या शानदार कैच लब के विकेट का पतन। न्यू बैटर मैदान पर विवेक सातमकर। अब अच्छी बल्लेबाजी कृताल चवरकर के लिए, उनके टालियों खेमे में टालियों की बौछार होती हुई कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, कप्तानी पारी जरूर खेली पर कप्तान निशांत पनवेलकर ने शानदार कैच लपका और विकेट सफल हासिल करते हुए स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 42 रन 3 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज मनीष पाटिल, एक लोमड़ी के दिमाग का गेंदबाज जिसे कहा जाएगा, वो गेंदबाज मनीष पाटिल गेंदबाजी के लिए आते हुए। फिर से एक बार स्ट्राइक पर अगर देखा जाए तो प्रतीक दिवाले के ऊपर भी पूरी जिम्मेदारी। कैप्टन आउट होने के बाद गेंदबाजी के लिए मनीष पाटिल, एक अच्छे गेंदबाज। शिरगांव गांव से बिलोंग करने वाले, इस बार देखिए गेंद हवा में खड़ी, फील्डर गेंद के नीचे और शानदार कैच, वेल जज कैच, लाजवाब। लगातार की ये दूसरी विकेट आती हुई यहां पर लगातार की 2 गेंदों पर हमें नजर आई। डीजे और इस बार गेंदबाजी करेंगे मनीष पाटिल। मैंने पहले ही कहा था शिरगांव गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी और लोमड़ी के दिमाग का गेंदबाज, किस तरह की गेंदबाजी की जाए बैटर को, इसीलिए तो कहते हैं ना, ए फलक तेरी झलक सबसे अलग। और क्या शानदार गेंदबाजी की, विकेट का पतन प्राप्त करते हुए यहां पर गेंदबाज मनीष पाटिल। अपने छोर की अगली गेंद बैटर महेंद्र के लिए, और इस बार महेंद्र आए, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, ओहो बाज की फाटली निमास की बलाली। इस बार जीवन दाव देते हुए निशांत पनवेलकर, ना मुन्ना ना। क्रिश का गाना सुनोगे? ले बेटा, आने वाले वक्त में दिखेगा। और सम्मानीय आदरणीय जिस व्यक्तिमत्व की हम राह देख रहे थे, वो सम्मानीय आदरणीय मुरुड प्रीमियर लीग के जनक प्रशांत दादा मिसाल सर यहां पर आते हुए, उनका तहे दिल से स्वागत है इस रजनी क्रिकेट में। और फिर से गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर और शानदार कैच, विकेट का पतन। सूर्या भोपुई इन्होंने कैच लपका और कहा जाता है रोशन राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस मैदान पर मेहमान बनकर आया कर, तुम्हें ही बख्शी है इस मैदान की सल्तनत, इस मुरुड का तू सुल्तान बनकर आया कर। और जरूर प्रशांत दादा मिसाल यहां पर आए, एक मिसाइल है मुरुड के लिए। और उन्होंने आज 5 पेपर में डे नाइट की प्रतियोगिता ऑर्गेनाइज की और शानदार आयोजन। ओहो, फिर से एक बार तेज तर्रार। अगर आज देखा जाए ना तो पुणे की सबसे कातिल
गौतमी पाटिल, पर आज इस मैदान पर मनीष पाटिल कातिल होते हुए, क्योंकि लगातार 2 गेंदों पे इस ओवर में 2 विकेट प्राप्त किए, लाजवाब गेंदबाजी करते हुए नजर आए। जरूर वो भी कैच छूटी थी। फिर से एक बार मनीष पाटिल, फुल टॉस गेंद, और इस बार खुद के फॉलो थ्रो में कैच लेते हुए लाजवाब टेकन, एंड बल्लेबाज बैक टू द पेविलियन। डीजे फिर से एक बार ऑन साइड में ड्राइव किया, फील्डर है वहां पर निशांत पनवेलकर। जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है रितिका सचदे भाभी के हीरो, जर्सी नंबर 45 रोहित हिटमैन शर्मा, मुंबई सा राजा। और जरूर 45 रन स्कोर कार्ड पर 5 ओवर की समाप्ति के बाद 6 विकेटों के नुकसान पर ड्रोन कैमरे के साथ यहां पर देखिए सभी दर्शकों को कवर किया जा रहा है। और शानदार गेंदबाज, एक बार जोरदार डालिया मनीष पाटिल के लिए जिन्होंने 3 रन खर्च किए और 3 विकेट प्राप्त किए, काबिले तारीफ। शिरगांव का टाइगर आज इस मैदान पर दहाड़ता हुआ नजर आया। ड्रोन कैमरे के साथ यहां पर देखिए स्क्रीन के ऊपर नजर आते हुए सभी दर्शक। और टॉस साठी यायचंय टीम वाघोबा मुरुड कोलीवाड़ा विरुद्ध लब्बेक मांडला, दोनों भी विजेता टीम के कप्तान। आखिरी कॉल होगा वाघोबा मुरुड कोलीवाड़ा बनाम लब्बेक मांडला। गेंदबाजी के लिए सूर्या भाई आखिरी ओवर लेकर, जबकि स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार स्वप्निल। स्वप्निल स्ट्राइक एंड पर, जबकि स्लॉग और भैरवी का षटक जिसे कहा जाएगा। स्क्रीन पर फिर से एक बार दर्शकों की गूंज। ये एमपीएल की पहुंच है, क्योंकि यहां पर शानदार आयोजन किया सम्मानीय आदरणीय प्रशांत दादा मिसाल। और जरूर आज सुल्तान है, मुरुड के किंग है, और वो दर्शाते हुए ये सभी का प्यार है। इस बार बल्ले का भारी सिरा, लॉन्ग स्टॉप बिहाइंड द विकेट, थर्ड मैन बाउंड्री लाइन के पार, गेंद को रोक दिया। जब तक फील्ड करेंगे तब तक 2 रन लिए, तीसरी रन लेने की कोशिश, पर 2 ही रन पर संतुष्ट। इस 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 47 रन, 6 विकेटों के नुकसान पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है गेंदबाजी करने वाली टीम गुरु 11 चेहर। पहले ऐसा लग रहा था कि 60-70 का टारगेट सेट किया जाएगा, पर कंजूसी गेंदबाजी मनीष पाटिल। इस बार बैक टू द बॉलर खेलने के प्रयास में गेंद को खेल दिया है, डीप स्वीपर कवर, बाउंड्री लाइन के पार दनदनाती चौकार। इक्यावन रन स्कोर कार्ड पर। इस इनिंग की 4 गेंदें शेष बाकी है। टॉस के लिए बोथ कैप्टन्स। थँक यू भाईजान। तत्पूर्वी अल्ताफ भाई वनकर, मोहम्मद भाई शेवंडवाला आणि दत्ताभाई नाखवा यांना विनंती असेल आपण स्टेजवर यायचं आहे। आतिश भाई कमाने यांना देखील विनंती आहे, कारण मुरुड प्रीमियर लीगला जंबो भाई यांचं कायम आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे।
तिघां मिळून एक फ्रीज आपल्याला देण्यात येणार आहे. तर मोहम्मदभाई शेवंडवाला, दत्ताभाई नाकवा, त्याच्यानंतर अल्ताफभाई वनकर, आतिशभाई कमाने, सगळ्यांना विनंती असेल आपण यायचं आहे. तत्पूर्वी फाद आपला सामना असणार आहे. समोर असलेला संघ वाघोबा मुरुड कोळीवाडा म्हणजे ब्रावो खेळताना दिसेल. तर या ठिकाणी नाणेफेक होईल. नक्की इथं काय चाललंय म्हणजे चेहर संघ कोणाला सपोर्ट करतोय, इगल 11 संघ, ही मजा वेगळी आहे ना. हे पाहिजे ना, चेहरच्या प्लेअरला करतोय का? बरोबर आहे, ही मजा वेगळी आहे, ही मजा असणं गरजेचं आहे. तत्पूर्वी नाही नाही, आणि हे चेअर संघ हे सहकार्य गरजेचं आहे, त्या अख्ख्या पट्ट्याचं सहकार्य गरजेचं आहे. 4 दिवस इथंच, हॅलो, 4 दिवस हालायचं नाही आहे इथून. नक्की ना, नक्की लाभलं जाईल. म्हणजे आज सामना जिंकलात हारलात तरी घरी जाऊ नका, उद्या आणि परवा पण या. हा, आणि नंतर फायनल डेला तर येणारच आहोत, आणि तेव्हा 31 आहे. हा फटका अप्रतिम आला आहे, चेंडू सीमावर गेलाय का मन पाहिजे. ये शॉट नहीं, ये संदेश है, क्योंकि ये खिलाड़ी सर्वश्रेष्ठ खास है। डीजे फील्डर गेंद के नीचे बनेंगे दर्शक, गेंद जाएगी वन बाउंस सीमा पार, चौका। ओहो, फिर से एक बार फाइनल की दिशा में खेलने की कोशिश, इस बार सफल हो गए थे। आखिरी गेंद रजा के हाथों में डॉट जाती हुई, और की समाप्ति, तो जरूर 30 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। 30 गेंदों में, सॉरी 36 गेंदों में टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 61 रन, 62 रनों की आवश्यकता। थँक्यू भाईजान. तत्पूर्वी सन्मान्य प्रशांतदादा मिसाळ आपल्याला विनंती करतो, आपण खाली यायचं आहे. नाणेफेक आपल्या हस्ते आपण करणार आहोत. आणि या ठिकाणी दिवेश आग्रावकर, मॅन फ्रॉम वाघोबा मुरुड कोळीवाडा, आणि समोर खेळणारा खेळाडू आहे तो देखील एक अप्रतिम खेळाडू आहे, तो म्हणजेच फहाद कळबसकर, मॅन फ्रॉम लबेक 11 मांडला. या संघाचे दोनही कर्णधार, दोनही संघांचे दोनही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच आपण प्रशांतदादा मिसाळ यांना विनंती करूया नाणेफेक करण्यासाठी, कारण फहाद इथे जर जिंकलात तर क्वालिफाय व्हाल, ब्रावो इथे जिंकलात तर क्वालिफाय व्हाल, हारलात तरी पुन्हा संधी असेल, पण हारलात तर जो सामना खेळायला लागेल तो अगदी शेवटचा सामना असेल. आणि असं असताना नक्कीच प्रशांतदादा मिसाळ यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. फहाद कळबसकरचा कॉल असेल, हेड कॉल केलाय फहादनं, आणि हेड आलाय. फहाद काय घेणार? फिल्डिंग, चेसिंग घेणार. मागचा सामना चेस करताना जिंकले होते, मग यावेळी जर पाहिलं तर जे चालतंय ते चालवायचं आहे. मग असं असताना काय रणनीती घेऊन मैदानावर याल? रणनीतीचं काय नाही, आमचे बॉलर चांगले आहेत, चांगलं करतायत, बॅट्समन पण चांगले आहेत. कमीत कमी धावाचा रोखण्याचा प्रयत्न आम्ही करू नक्कीच. फहाद इथे फिल्डिंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम होतोय, असं असताना जजमेंट येत नाहीये. त्यावेळी जर इथे चांगलं फिल्डिंग करायची असेल तर तुझ्या खेळाडूंना काय सांगशील? फिल्डिंग तर असं मला तरी असं वाटत नाही, कारण नाईट आहे. नाईट आपल्या मुरुड तालुक्यात पहिल्यांदा मुरुड प्रीमियर लीगमध्ये असा होतोय की आपण नाईट खेळतोय. मी प्रशांत दादाचा थँक्यू म्हणेन की आम्हाला एवढी मोठी संधी दिली, एवढा मोठा प्लॅटफॉर्म उभा केला आमच्या मुरुड तालुक्यासाठी. त्यांचा मनापूर्वक धन्यवाद सांगेन. आणि फहाद, तू एवढ्या लीग खेळतोस, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळतोस, यंदा रायगड प्रीमियर लीग देखील पुन्हा खेळताना दिसशील. एक मोठ्या स्पर्धेमध्ये तू बेस्ट बॅट्समन सुद्धा ठरलास, तुझ्या नावावर बाईक देखील आहे. आणि असं असताना प्रशांतदादा मिसाळ येतात, त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपल्या मुरुड क्रिकेटच्या पाठीशी उभं राहतं आणि एवढी मोठी स्पर्धा आपल्यासाठी भरवतं. तर या आयोजनाबद्दल एकंदरीत काय सांगशील?
आयोजन एक नंबर आहे. पहिल्यांदा मी अगोदर सांगितलं की पहिल्यांदाच मुरुड प्रीमियर लीग हे 5वा पर्व आहे. 5वा पर्व आपला हे पहिल्यांदाच नाईट होतोय. तर ही मोठी गोष्ट आहे की आपल्या मुरुड करांसाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म. आणि इथूनच आपल्याला रायगड प्रीमियर लीग, रायगडच्या नंतर महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि महाराष्ट्राच्या नंतर आपला ISPL खेळताना आपण मुरुड तालुक्याचा प्लेअर पण बघू. नक्कीच प्रशांतांची कृपा आहे. मी ब्रावोकडे येतोय. ब्रावो नाणेफेक हारलेला आहात. तुमच्या जागे तुमच्या वाट्याला नाणेफेक आली असती तर काय घेतलं असतं? आम्ही पण फिल्डिंग घेतली असती. तुम्ही सुद्धा मागचा सामना चेसिंग करताना ब्रावो जिंकलेला आहात आणि बॅटिंग करताना जिंकला, डिफेंड करताना जिंकलेला आहात. म्हणजे तुमच्याकडे एक ॲडव्हान्टेज आहे. तुम्ही डिफेंड करताना जरी जिंकला असलात तरी तुम्ही चांगला खेळ करू शकता. तर असं असताना आता पहिली बॅटिंग आली वाट्याला, मग किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 70 धावा. 60 ते धावा 70 धावा करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच ब्रावो, खूप खूप शुभेच्छा. नक्कीच फात खूप खूप शुभेच्छा दोन्ही कॅप्टन्सना. चांगला खेळ करा, चांगला खेळ करून इथे मात्र विजयी व्हा. तत्पूर्वी मित्रांनो आपण पाहणार आहोत मुरुड प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व आणि त्याच्यासाठी चषकांचं स्वरूप बदललेलं आहे. मागच्या वर्षी मागच्या पर्वामध्ये जी आपल्याला चषक पाहायला मिळाली होती ती मोठी होती, ती थोडी जर पाहिलं तर हाईट मोठी होती, पण यावेळी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व दिलं. हे चषक आहे पहिल्या क्रमांकाचं, ज्याच्या आतमध्ये जर बघितलं आपल्याला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं चिन्ह आहे, जी मशाल आहे ती मशाल पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर प्रशांत दादांचा अप्रतिम इथे फोटो लावलाय. त्यानंतर सन्माननीय आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्याच्यानंतर उद्धव साहेब ठाकरे, युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांचा इथे फोटो आहे. मुरुड प्रीमियर लीगच्या विजेत्या संघाला ही ट्रॉफी मिळणार आहे. द्वितीय क्रमांकाला सुद्धा तशीच ट्रॉफी, थोडी छोटी आहे, आणि तृतीय क्रमांकाला ट्रॉफी आहे. त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी तर आहेतच, पण त्याच्यासोबत 2 फ्रीज आहेत बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी. आणि मोटरसायकल आहे. मुरुड तालुक्यात पहिल्यांदाच मॅन ऑफ द सिरीजला मोटरसायकल जाणार आहे. म्हणजे मुरुड तालुक्यातील डबल बायकर मिळेल की चौथा बायकर मिळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक सामन्यात अप्रतिम सामनावीराचं पारितोषिक आहे आणि पारितोषिकांची सुद्धा खैरात आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपयाचं आहे. आणि या सगळ्यासाठी जर कोणी खंबीरपणे उभे असेल तर तुम्हाला जे काही कमी पडेल ते आम्ही देण्याची दायित्व ठेवतो, हे प्रशांत मिसाळांनी सांगितलं. आणि त्याच्यामुळे एवढी मोठी स्पर्धा या बोरलीच्या मैदानावर मुरुड प्रीमियर लीगच्या स्वरूपात भरलेली आहे. आजची पहिली रात्र आहे. पहिल्या रात्रीमध्ये आतापर्यंत 5वा सामना हा चालू आहे, परंतु शेवटच्या रात्रीपर्यंत, शेवटच्या सामन्यापर्यंत मित्रांनो जोडले जा, कारण मुरुड प्रीमियर लीगची ही मजा आहे ती मजा कायम राहील. तर चालू सामन्याकडे वळतोय. चालू सामन्यात तुमच्याशी मी जोडला जातोय. धन्यवाद. थँक्यू सो मच. तत्पूर्वी आपण पाहतोय प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे एक दानशूर व्यक्तिमत्व दत्ता नाखवा सर साखर इकडे आले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. तसेच अल्ताबाई बनकर और मोहम्मद शेठ शेवंडे वाले, उनका भी तेजी से स्वागत है, वेलकम है. तो यहाँ पर उनका इस्तेकबाल किया जाएगा. तत्पूर्वी सूरज कासार यांच्याकडून पारितोषिक आलंय. षटकार किंवा विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा उत्स्फूर्तपणे पारितोषिक लावली जात आहेत. नक्कीच प्रशांतदादा मिसाळ यांनी सांगितलं की आतापर्यंत आपण या ट्रॉफ्यांचं वगैरे सगळ्यांचं सांगितलं, पण यस यस विनीत देऊलकरनं 2 लगातार षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. जंबोभाई म्हणजे जमीर दाखवे यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू बघा जंबोभाई, आणि ऑफिशियली डिक्लेअर झाले आहे की पुढच्या वर्षी मुरुड प्रीमियर लीग साठी मॅन ऑफ द सिरीज साठी 4 व्हीलर असणार आहे. प्रशांतदादा मिसाळ यांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे. नक्कीच प्रशांतदादा मिसाळ यांनी डिक्लेअर केलेला आहे की पुढच्या वर्षी, पुढच्या टर्म साठी, किंवा जर पाहिलं तर मुरुड प्रीमियर लीगचं 6वं पर्व हे आपल्याला मॅन ऑफ द सिरीजला 4 व्हीलर देऊन जाईल. म्हणजे धनंजय मुंबईकर परत फॉर्म आणि आजपासूनच प्रॅक्टिसला सुरुवात, असं काहीतरी करायला लागेल निश्चित रूपानं. तत्पूर्वी मित्रांनो इथे आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आहे. आपण जर विचार केला तर अप्रतिम असं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. धावफलकावर जर पाहिलं तर 3 धावा आहेत आणि हा फटका मात्र लॉंग ऑन रिजनला खेचलाय. अप्रतिम फटका. कम ऑन डीजे.
मधलं दानशूर व्यक्तिमत्व आणि एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व ज्यांनी नेहमीच क्रिकेटला प्रेम दिलंय. तत्पूर्वी चांगला चेंडू, तेवढाच चांगलं फील्ड झालंय, तेवढाच चांगला थ्रो झालाय. एक धाव धावून पूर्ण असे एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व सन्माननीय दत्ताभाई नाखवा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नाखवा साहेब आपला कॅप्टन निखिल धारवे याचा वाढदिवस सुद्धा आहे आणि आज 28 डिसेंबरला नाखवा साहेब या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच त्यांचं देखील नक्कीच आपण सन्मान करणार आहोत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र हा चेंडू निश्चित रूपानं पंच राजेश तलाशिलकर साहेब यांच्या माध्यमातून चेंडूला स्वैर घोषित केलं जातंय, चेंडूला वाईट घोषित केलं जातंय. धावसंख्येत 1 नवाड, 9 धावा धावफलकावर. परंतु इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमला हे मान्य नाही आहे आणि त्याच्यामुळं पंचांना त्यांनी सांगितले की हा चेंडू या ठिकाणी इथे रिव्ह्यू घेतला जाईल. जावेदभाई गोरमे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि हॅट्रिक षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2500 रुपयांचं पारितोषिक जावेदभाई गोरमे यांच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिकसाठी 2500 रुपयांचं पारितोषिक आहे. षटकारच्या हॅट्रिकसाठी सुद्धा 2500 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर षटकाराला फेअर डिलिव्हरी आहे पंच. नक्कीच निर्धाव चेंडू आहे. त्याच्यानंतर आणखी एक पारितोषिक आलंय. षटकार लगावला तर 500 रुपये. सूरज कासार यांच्याकडून 500 रुपये आहेत. षटकार लगावला तर म्हणजे बक्षिसांची जी खैरात आहे आणि तुम्ही दत्ता नाखवा सध्या शांत आहेत ते जर सुरू केलं त्यांनी तर त्यांची बक्षिसं कशी असतात आम्ही माहिती आहे आम्हाला. मग समालोचकांना समालोचनापेक्षा बक्षिसं जास्त डिक्लेअर करावे लागतात असं व्यक्तिमत्व आहे. पुढचा चेंडू इथे मात्र अप्रतिमरित्या डिफेन्स करून खेळून काढलाय जयेश घागच्या माध्यमातून, कारण त्याला माहिती आहे कृतार चवरकरचा चेंडू कधी येईल, कधी कुठून कसा घुसून आतमध्ये येईल बाहेर जाईल सांगता येत नाही आहे आणि त्याच्यामुळं पहिलं षटक धरणे गुरुजी सांभाळून खेळणं काढणं गरजेचं आहे आणि तेच या ठिकाणी जाणलं, ते या ठिकाणी मानलं. पहिल्या षटकाची सुरुवात झाली आणि पहिल्या षटकाचा शेवट झाला. 8 धावा बिनबाद या ठिकाणी आतापर्यंत धावफलकावर आहेत. निश्चित रूपानं आपण पाहतोय मुरुड प्रीमियर लीगचा अप्रतिम असा मंच आणि या मुरुड प्रीमियर लीगच्या या मंचावर कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जातंय. निश्चितच पहिल्या षटका अखेर 8 धावा आल्या जिंकण्यासाठी. 62 धावांची गरज असताना 30 चेंडू आणि 54 धावांची गरज ना. तत्पूर्वी मला वाटतं एसडे संघाचा आवाज थोडा कमी झालाय. एसडे संघ आवाज कमी झालाय का? आवाज वाढला पाहिजे आणि आवाज वाढवायचा असेल तर नाखवा साहेब मागाशी मी ओळख दिली होती तुम्ही यायच्या आधी की आवाज हवा असेल तर मॅच मध्ये साखर संघ आणा आणि मग साखरेतला संघ जर आला तर 2 गॅलरी पहिले त्यांना द्याव्या लागतात आणि त्याच्यानंतर त्यांचा आवाज असतो. आम्ही प्रत्येक स्पर्धेला पाहतो ते. मयूर कावनकर गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल खाली क्षेत्ररक्षक झेल सुटलाय आणि इथे मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्यात. खरं तर दरणे गुरुजी आतापर्यंत भरपूर झेल सुटलेले आहेत. म्हणजे नॉर्मली जर पाहिलं तर 5वा सामना आणि 20 झेल सुटलेत हे लक्षात घ्या. म्हणजे काय म्हणावं, अतिशय खराब जजमेंट आहे आणि याचं कारण आहे मुरुडच्या खेळाडूंना नाईट खेळण्याचा तेवढा अनुभव नाही आहे. प्रशांतदादा मिसाळ यांच्यामुळे शक्य झालं की मुरुड प्रीमियर लीग नाईटमध्ये आली. आता मुरुड प्रीमियर लीग नाईटमध्ये आली म्हणजे यांना नाईट खेळण्याचा अनुभव येईल. हा अनुभव आल्यानंतर मग उद्या अलिबाग तालुक्यात मोठ्या स्पर्धा होतात, रायगड जिल्ह्यात मोठ्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धांमध्ये हे खेळाडू खेळतील आणि त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर त्यासाठी थोडा अनुभव आणणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू इथे मात्र हा फटका, पुन्हा एकदा मोठा फटका. इथे मात्र पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. बघा, एक चूक करा, चूक सुधारा, पण एक चूक वारंवार करू नका असं म्हटलं जातं आणि ती चूक इथे एका क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होते. या चेंडूवर चौकार येतोय. चौकाराच्या सहाय्यानं 14 धावा धावफलकावर आहेत. निश्चितच 14 धावा धावफलकावर आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं चेंडू मात्र 2 फेकले गेलेले आहेत मयूर कावणकरच्या माध्यमातून. दोनही चेंडूंवर दोनही सोप्या झेल, पण एकच क्षेत्ररक्षकानं 2दा चूक केली आणि दोनही झेल सोडल्या. विवेक का? म्हणजे 2 वेगवेगळ्या क्षेत्ररक्षक, म्हणजे पॉइंट मध्ये किंवा त्या एरियामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. पहिली रितेशनं सोडली, दुसरी विवेकनं सोडली, पण कधी कधी असतं ना की एखाद्या एरियामध्ये प्रॉब्लेम असतो. त्या एरियामध्ये प्रॉब्लेम पाहायला मिळाला. पुढचा चेंडू इथे मात्र हा चेंडू निश्चित रूपानं पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजनला खेळून काढलाय. 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. जावेदभाई गोरमे यांच्या माध्यमातून षटकारांची हॅट्रिक लागली, विकेटची हॅट्रिक लागली तर 5,000 2,500 रुपयांचं पारितोषिक आहे.
विकेट किंवा षटकार जर आला तरी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि कासार साहेबांच्या माध्यमातून विकेट किंवा षटकार याला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. विनीत देऊलकरनं 3 षटकार मारले तर जमीर दाखवे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. निश्चित रूपानं पारितोषिकांची खैरात आहे, बक्षिसांची खैरात आहे. आणि असं असताना पुढचा चेंडू, इथे मात्र हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. नक्कीच जयेश घाग ज्यानं मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम क्रिकेट खेळलेला आपल्याला पाहायला मिळालं, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. 35 धावा ज्यानं केल्या होत्या असं जयेश घाग पाहायला मिळतोय. पण तो जयेश घाग आता मात्र सांभाळून खेळताना दिसतोय. पुढचा चेंडू मयूरच्या माध्यमातून जयेश घागसाठी. इथे मात्र हा चेंडू नक्कीच अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अडवला जातोय. एक धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या सहाय्यानं 16 धावा धावफलकावर आहेत. प्रशांतदादा मिसाळ नक्कीच मैदानाची पाहणी करण्यासाठी खाली आलेले आहेत. प्रत्येक प्रेक्षकांना इथे मात्र भेट घ्यायची आहे, कारण आपण एवढी मोठी लीग भरवली, एवढं मोठं आयोजन केलं आणि त्यात प्रत्येकाला भेटणं सहकार्य गरजेचं आहे. इथे मात्र हा चेंडू मिड विकेट रिजनला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत चेंडू अडवून चेंडू फेकला तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर 17 धावा आहेत. म्हणजे असं बोलून चालणार नाही आहे दरणे गुरुजी की गुरु 11 चेहर संघानं चांगली गोलंदाजी केली. तेवढीच चांगली गोलंदाजी ईगल एसडे संघाकडे देखील आहे. तेवढीच चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता, प्रतिभा, पोटेन्शियल, कॅलिबर, त्याच्यानंतर जर पाहिलं तर जी पात्रता आहे ती पात्रता आपण जर पाहिलं तर ईगल 11 एसडे संघाकडे देखील पाहतोय. आणि त्याच्यामुळेच पहिल्या 2 षटकांअखेर 17 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी 24 चेंडू 45 धावांची गरज असताना पंच नासिर शेख यांचा इशारा आलाय की पसरायचं आहे, बाजूला व्हायचं आहे, लवकर लवकर करायचं आहे, कारण अजूनही सामने संपवायचे आहेत, अजूनही सामने खेळवायचे आहेत. पण असं असताना निश्चित रूपानं ज्या प्रकारचं क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिलंय, ज्या प्रकारचं क्रिकेट आतापर्यंत आपण खेळताना आपल्याला दिसून आलंय, त्यातून एक गोष्ट मात्र क्लिअर झाली की जशी जशी रात्र सरत जाईल तसा तसा धावांचा ओघ जो आहे तो ओघ कमी होईल. आणि मग हा ओघ जर कमी होत असेल तर मग षटकारांपेक्षा गॅपमधून चेंडू काढून 2-2, 3-3 धावा धावून काढणं हे कुठेतरी जर पाहिलं तर फायद्याचं ठरणार आहे. कारण इथे जो संघ जिंकेल तो संघ डायरेक्ट आपल्याला 31st दिवशी खेळताना दिसेल, पण इथे जो संघ पराभूत होईल तो संघ मात्र कदाचित आपल्याला आजच्याच रात्री पुन्हा एकदा शेवटून दुसरा सामना किंवा शेवटचा सामना आपल्याला खेळताना दिसेल. म्हणजे दरणे गुरुजी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ना की लवकर जिंकून लवकर घरी जायचं आहे की शेवटपर्यंत थांबायचं आहे. पुढचा चेंडू, पुढचं षटक घेऊन पुन्हा एकदा कृतार्थ चवरकर स्वतः कॅप्टन आलाय. गुरु 11 चेहर संघासमोर नेहमीच जर पाहिलं तर कृतार्थ चवरकरची अडचण राहिलेली आहे, कारण कृतार्थ चवरकर चेहर गावचा असला तरी आज चेहर गावाच्या समोर खेळताना दिसतोय. आणि म्हणून एसडे संघाच्या माध्यमातून तो गोंगाट केला जातोय किंवा चेहर संघाच्या माध्यमातून तो आवाज लावला जातोय. तर असं असताना इथे मात्र जर पाहिलं तर कृतार्थ चवरकर कशा प्रकारची गोलंदाजी करणार. पुढचा चेंडू, अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉट वरून उचली घेणारा चेंडू जयेश घाग ज्यानं आतापर्यंत अप्रतिम फलंदाजी केली होती त्या जयेश घागला रोखण्याचं काम इथे केलं जातंय. 5 चेंडू आणि एकच धाव केली जयेश घागनं. पुढचा चेंडू, इथे मात्र पंचांकडे दाद मागितली. पंचांच्या माध्यमातून चेंडूला स्वैर घोषित केलं, चेंडूला वाईट घोषित केलं. पण जेव्हा चांगली गोलंदाजी होत असते तेव्हा अशा प्रकारचा एखादा ऑफस्टिकच्या बाहेरचा वाईट देखील चालतो, कारण तुम्ही फोकस हलवत असता. यातून लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला वाईट चेंडू कधी कधी घातक असतो, पण ऑप्टिकच्या बाहेरचा वाईट चेंडू चुकून त्याच्यावर जर फलंदाजानं बॅट घातली तर विकेटची संधी असते. इथे मात्र हा चेंडू स्टेप आउट झालाय. जयेश घागची ताकद, इथे जरी ड्यू फॅक्टर असलं, इथे जरी चेंडू जड झाला असला, इथे जरी चेंडू जात नाही असं आपण म्हणालो तरी जयेश घागकडे ताकद आहे. मिसफिल्ड किंवा मिसटाईम झालेला फटका देखील जयेश घाग सीमापार मारण्याची क्षमता ठेवतो आणि ती क्षमता या ठिकाणी ठेवलेली पाहायला मिळाली. हा चेंडू मात्र अगदी सहज बॅटवरून सीमापार पाठवला 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. कमॉन डीजे. पुन्हा एकदा इथे मात्र या चेंडूला नक्कीच 500 रुपयांचं पारितोषिक आहे आलंय वाकसभाई जावेदभाई गोरमे यांच्याकडून, त्याचबरोबर सूरजभाई कासार यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अजूनही 2 चेंडू इथे बाकी आहेत. आपण जर पाहिलं तर 25 धावा धावफलकावर.
हा सुद्धा चेंडू नक्कीच जर पाहिलं तर इथे आता षटकाराला किंमत आहे ना दरणे गुरुजी, कारण 1000 रुपयांचं पारितोषिक जयेश घागनं कमावलंय एक षटकार मारून, कारण इथे षटकाराला किंमत आहे, इथे प्रत्येक धावेला किंमत आहे. आणि असं असताना नक्कीच नक्कीच फायनल पर्यंत हा रेट वाढत जाणार, हे बक्षीस वाढत जाणार. कारण मला माहिती आहे, तुम्हाला सांगतो मी त्या सामन्याबद्दल. 5 चेंडू झालेले आहेत, अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. अप्रतिम चेंडू. कारण आता नाखवा साहेब इथे बसलेले आहेत म्हणून सांगतो, पीएनपी चषकाचं पहिलं पर्व होतं, पहिल्या पर्वाचा शेवटचा दिवस होता. त्याच्यामध्ये मुस्कान मांडला आणि प्रदीप स्पोर्ट साखर संघ खेळत होता. तिथे प्रदीप स्पोर्ट साखर संघानं जवळजवळ 125 धावा 6 ओव्हरमध्ये केल्या होत्या आणि त्यांना माहिती होतं की हुसेन टाकेनं आदल्या रात्री काय केलंय, त्याच्यामुळे त्याचा विकेट त्यांना गरजेचा होता. आणि असं असताना पहिल्या चेंडूवर निखिल धारवेनं हुसेन टाकेचा लॉंग ऑन रिजनला झेल ओपन करून दिला. निखिल धारवेच्या खात्यामध्ये तो विकेट होता. निखिल धारवेला 3000 रुपये मिळाले. पण हुसेन टाकेचा झेल प्रेम कदमनं टिपला, जो प्रेम कदम कोलाडवरून यायचा. त्याला कधी माहीत पण नव्हतं की अलिबागमध्ये असं क्रिकेट होतं आणि असे स्पॉन्सर आहेत. तो म्हणतोय त्याला 8000 रुपयांचं पारितोषिक तिथं मिळालं होतं. म्हणजे ही क्रिकेटची दायित्व, हे क्रिकेटचं देण आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकाचा आपण विचार केला तर 26 धावा आहेत. जिंकण्यासाठी 18 चेंडू 36 धावांची गरज, म्हणजे 3 षटकं आणि 36 धावांची गरज म्हटल्यावर 12ची सरासरी आहे. नॉर्मली आपण प्रॅक्टिस करताना 6 बॉल 12च्या हिशोबाने खेळतो, त्यामुळे सरासरी जी आहे ती सरासरी राखणं काही कठीण नाही आहे. पण विषय काय होता दरणे गुरुजी, तर क्रिकेटमध्ये बक्षिसं कशा प्रकारची येतात, तर तुम्हाला त्या ठिकाणी ती बक्षिसं पाहायला मिळाली होती. म्हणजे पीएनपी चषकाच्या त्या फायनल डेला शेवटच्या सामन्यात माझ्या समोर जवळजवळ साखर संघ खेळत असताना 60-65 हजार रुपये पडले होते. ते आता हँडल कसे करायचे तो आमच्यासमोर प्रश्न पडला होता. ही बक्षिसं आहेत. तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज मयूर कावणकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडवर फलंदाज जयेश घाग आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करताना दिसलाय. पुढचा चेंडू, इथे मात्र हा चेंडू चांगला फटका आलाय, चेंडूला पाठवलंय सेट थेट सीमा रेषा पार. पंच नासिर शेख यांचा इशारा, षटकार. कम डीजे, थँक्यू डीजे. या चेंडूवर षटकार आलाय. षटकाराच्या सहाय्यानं धावफलकावर 32 धावा. पुढला चेंडू, इथे मात्र हा चेंडू लाऊड अपील झाली. पंचांकडे दाद, हो विचार केला आणि पंचांनी थेट आकाशाकडे बोट केलं. कारण पंच जे आहेत ते पंच विचार करतायत, पण निर्णय मात्र योग्य घेत आहेत. जयेश घागला बाद करण्यात यश आलंय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज भूषण हिरवे आलाय. भूषण हिरवे बद्दल सांगायचं झालं तर शिगरा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. जयेश घाग, जयेश ओव्हर डिफेन्सिव्ह झाल्यामुळे कदाचित असं झालं असेल. कारण तुझा नॅचरल खेळ हा हाणामारी आहे आणि त्याच्यामध्ये हाणामारी चांगली होत होती. पण असं असताना डिफेन्स करून खेळायचं, सांभाळून खेळायचं. एखाद्याचं असतं ना, एखाद्याला सांभाळून खेळता येत नाही. जसं भाईजान आमचे आहेत, भाईजाननं सांगितलं भाईजान कॉमेंट्री आपली शांत, भाईजान करूच शकत नाही. मला माहिती आहे भाईजान धुवाधार फलंदाजी जशी असते तशी भाईजानची फलंदाजी असते आणि निश्चित रूपानं त्याच्यामुळं शांत खेळ हा स्वभावात नाही आहे. तुम्ही फादला सांगा, परागला सांगा, परिस्थितीनुसार ते खेळ करतील. पण जयेशला तुम्ही टेस्ट मॅचला जरी उतरवलात तरी त्याची तेच मोमेंटम राहणार आहे किंवा तेच त्याचं जर पाहिलं तर इंटेन्शन राहणार आहे. आणि त्या प्रकारे हुसेन टाके आहे, ज्याला सांगून सांगून लोक थकली की हुसेन बाबा बघून खेळ, पण हुसेनला नाही आहे. तो 1983च्या वर्ल्ड कप मध्ये होते ना, एस श्रीकांत म्हणून, मेरे को खाली आड़ा टेढ़ा उल्टा सीधा जमता है, ऐसा नहीं है. तत्पूर्वी जयेश घागचं पारितोषिक इथं वाढलंय. नंतर जो षटकार लगावला होता त्या षटकारासाठी 500 रुपये आलेले आहेत जावेदभाई गोरमे यांच्याकडून. आणि विकेट जी कमावली होती मयूर कावणकरनं, मयूर कावणकर तुला देखील 500 रुपये आलेले आहेत जावेदभाई गोरमे यांच्याकडून.
पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज सज्ज, भूषण साठी या ठिकाणी पाहायला मिळेल. इथे मात्र हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, एक धाव धावून पूर्ण केली. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नक्कीच धावलाय भूषण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या सहाय्यानं धावफलकावर 36 धावा आहेत. 14 चेंडू आणि 26 धावांची अजूनही गरज. काटेकी टक्कर नक्कीच जर पाहिलं तर दर्णे गुरुजी, मुरुड प्रीमियर लीगचा कुठला सामना असा आलतू फालतू होताना दिसत नाही. या प्रत्येक सामन्यात मजा येताना दिसते आणि तीच मजा या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट, मारा करेल. इथे मात्र हा सुद्धा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका मात्र काही बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. 13 चेंडू 26 धावांची गरज. अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. मयूर कावणकरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. ईगल 11 एसडी संघ. थोडा आवाज कमी वाटतोय का? थोडा खेमा शांत झालाय, कारण सामना मात्र ऑलरेडी आपण इथे जर बघितलं तर अप्रतिमरित्या क्रिकेट या ठिकाणी ईगल 11 एसडी संघाने खेळलंय. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय. हा चेंडूवर मोठा फटका आलाय. चेंडूला फेकलंय, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. फलंदाज भूषण हिरवे. तर 42 धावा आल्यात. 12 चेंडू 20 धावांची गरज. पुन्हा एकदा जर बघितलं तर मयूरचं चांगलं षटक होतं, पण शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला आणि तो लगावलेला षटकार इथे मात्र नवसंजीवनी देऊन गेलाय, तो म्हणजेच गुरु 11 चेहर संघाला. पण असं असताना ईगल 11 एसडी संघ आता कशा प्रकारची अंतिम 2 षटकं फेकणार हे पाहणं गरजेचं आहे. याच्यानंतर होणारा सामना वाघोबा मुरुड कोळीवाडा आणि त्याच्या समोर खेळणारा संघ असेल, तो म्हणजेच लबेक 11 मांडला संघ. दोन्ही संघांचा आपण विचार केला तर निश्चित रूपानं दोन्ही संघ मजबूत आहेत, ताबडतोड आहेत. कशा प्रकारचं क्रिकेट होणार पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रितेश म्हात्रे पाहायला मिळेल. रितेश खोत आहे, वाघुळवाडी गावाला बिलॉंग करतो. पहिला चेंडू इथे मात्र हा चेंडू अप्रतिम चेंडू, शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. अप्पर कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली, पंचांचा इशारा आलाय, 1 बाउन्सची ऑर्डर आले. पुन्हा असा चेंडू आपण टाकू शकत नाही, पण दर्नेगुरची हा चेंडू निर्धाव आलाय आणि इथे प्रत्येक चेंडू मागे इक्वेशन बदललेलं पाहायला मिळते. 11 चेंडू 20 धावांची गरज. प्रत्येक धावेला, प्रत्येक चेंडूला इथे महत्व आहे. प्रत्येक वाचवलेली धाव कृतार्थ चवरकर आपल्याला सामन्यामध्ये जिवंत ठेवू शकते आणि प्रत्येक सोडलेला चेंडू आपल्याला महाग पडू शकतो. यावेळी मात्र हुक केलाय. हा चेंडू मात्र सेम त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूला जर पाहिलं तर फाईन लेग क्षेत्रामध्ये हुक केलाय. 4 धावांसाठी. कमॉन डीजे. रितेश खोत ही चूक करायची नव्हती. एक शॉर्ट पिच चेंडू झाला होता, परंतु दुसऱ्या शॉर्ट पिच चेंडूसाठी फलंदाज तयार होता. अप्रतिम फटका आलाय विनीत देऊळकरच्या माध्यमातून. हा सुद्धा चेंडू चांगला फटका आहे. स्क्वेअर कट केलाय डीप पॉइंट रिजनला. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, पण पोचत नाही आहे. या चेंडूवर देखील चौकार येतोय. कमॉन डीजे. अप्रतिम ऑपरेटिंग आहे ना डीजे मास्टरची सुद्धा.
गाणी देखील अगदी आपण म्हणतो ना टायमिंग साधणं गरजेचं असतं आणि ते टायमिंग गाण्यामध्ये देखील डीजे मास्टर साधताना दिसतोय. आता मात्र 9 चेंडू 10 धावांची गरज. पुढचा चेंडू इथे मात्र इनसाइड एज लागली. एक धाव घेण्याचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव धावून या ठिकाणी पूर्ण झाली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर पुन्हा एकदा तेच इक्वेशन तेच समीकरण. 8 चेंडू 9 धावांची गरज. दरणे गुरुजी कित्येक सामने आपण पाहिले ना या समीकरणात येतात 9 चेंडू 10 8 चेंडू 9. तेच इक्वेशन पुन्हा एकदा झालेलं आहे. कारण सामना इथे फिरला होता पण ते शेवटचे 3 षटकार. मग तो भूषणनं मारलेला षटकार जेव्हा 13 चेंडू 26 धावांची गरज होती. त्यानंतर विनीत देऊळकरनं मारलेला तो षटकार आणि त्याच्यानंतरच्या त्या तो चौकार आणि त्याच्यानंतरची ती एक धाव. म्हणजे सामना पूर्णपणे फिरवलाय. 8 चेंडू 9 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 7 चेंडू 9 धावांची गरज. बघा ना मित्रांनो काय क्रिकेट आहे. हेच क्रिकेट आहे. 5 चेंडू झालेले आहेत. अंतिम चेंडू बाकी आहे. असं असताना 7 चेंडू आणि 9 धावांची आता इथे गरज असेल. याच्यानंतर होणारा सामना लबेक इलेव्हन मांडला आणि त्यांच्या समोर खेळताना दिसेल तो म्हणजे वाघोबा मुरुड कोळीवाडा संघ. मान्यवरांची देखील उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. नक्कीच इथे मात्र हा चेंडू देखील एक धाव देऊन जाईल. बायच्या स्वरूपात ही एक धाव असेल. एका धावेच्या सहाय्यानं पंचांच्या माध्यमातून षटक संपल्याची घोषणा येईल. आणि जर पाहिलं तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा असतील त्या म्हणजे 54 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू 8 धावांची गरज. नक्कीच समीकरण काय होतं. समीकरण काय आलंय. गुरु इलेव्हन चेहेर की ईगल इलेव्हन एसदे. कोण जिंकणार कोण हारणार कोण विजयी होणार कोण टिकणार पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी त्याचबरोबर ठाण्यावरून खास जे बिल्डर आहेत ठाण्यामध्ये आणि आपल्या प्रशांतदादांचे खास मित्र आहेत जे प्रशांतदादांच्या प्रेमापोटी आज या मुरुड प्रीमियर लीगमध्ये आलेले आहेत. असे ठाण्यावरून आलेले सन्माननीय मधुरराव यांचा आपण सन्मान करणार आहोत. तर निश्चित रूपानं त्यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. अजून एक षटक आहे. या इनिंग नंतर आपण सन्मान करणार आहोत सर्व सन्मान्य पाहुण्यांचा. कारण जर आपण पाहिलं तर अल्ताफभाई वनकर आहेत. मोहम्मदभाई शेवंडवाला आहेत. आमचे दत्ताभाई नाखवा आहेत. निश्चित रूपाने हे सर्व मान्यवर मुरुड प्रीमियर लीगचं हे प्रशांतदादांचं वरचं हे प्रेम घेऊन इथपर्यंत आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर स्वागत म्हात्रे. स्ट्राइक एंडवर भूषण हिरवे. भूषण ने आज तक जितना कुछ भी किया है वो सब याद करके खेलना होगा. काय केलं जाणार. इथे मात्र हा चेंडू लीडिंग एज लागते. झेल खाली क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः येतोय आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. भूषण हिरवे बॅक टू द पेव्हिलियन. तो खेळ आता करून दाखवणं गरजेचं आहे. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे आणि ही 5 चेंडू 8 धावांची गरज कशा प्रकारे पूर्ण केली जाईल पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर स्वागत आहे. 5ला 8 8ला 5 एकमेकांना जोड आणि ही जोड या ठिकाणी तोड काढणार का. कोण जिंकणार कोण विजयी होणार. स्वतः कर्णधार कृतार्थ चवरकर बाउंड्री लाईनवर आलेला दिसतोय. एकदम रिलॅक्स असतो कृतार्थ चवरकर सामन्यामध्ये. त्याला माहिती आहे हार पराजय होत राहील विजय होईल पराजय होईल पण आपण रिलॅक्स राहायचं तरच आपण जर पाहिलं तर कॉन्फिडंट राहू आणि तो कॉन्फिडन्स दिसून आलाय त्याच्या खेळीमध्ये आतापर्यंत. गोलंदाज सज्ज. इथे मात्र मनीष पाटीलच्या बॅट मधून आल्या आल्या दमदार फटका आलाय. पहिल्या चेंडूवर चित्र स्पष्ट केलंय. कम ऑन डीजे.
कारण होतं ना, धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात, पण मनीष पाटीलचं कौतुक करावं लागेल. प्रेशरमध्ये आला, प्रेशर सिच्युएशनला आला, त्याला काय सांगून पाठवलं होतं, जयेश घागनं काय सल्ला दिला होता, त्याच्यानंतर त्याला जयंत सातमकर असेल त्यानं काय सल्ला दिला होता, निशांत पनवेलकरनं काय सांगितलं मला माहीत नाही, पण त्याने एक मात्र ठरवलं, जो चेंडू स्लॉटमध्ये येईल त्याला मात्र आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेरच मारायचं आहे, आणि तेच केलं. आणि आता देखील तेच करायचं आहे, कारण इथे सिंगल डबलचा खेळ नाही आहे जयेश घागचा देखील, मनीषचा देखील नक्कीच. आणि हा चेंडू देखील गॅपमध्ये लगावला आहे. पुन्हा एकदा विजयाचा शिल्पकार इथे मात्र मनीष पाटील ठरला आहे, आणि या सामन्यामध्ये विजयी होऊन गुरु 11 चेहर संघ क्वालिफाय होतोय. बक्षीस पात्र नाही म्हणतात, सुपर 12 साठी क्वालिफाय होतोय. निशांत पनवेलकर पहिला